अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील आश्रमशाळेत एका आदिवासी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे सुपुत्र रोहित पटेल यांनी धारणी येथील प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केलेत। या आंदोलन दरम्यान माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार केवलराम काळे यांच्या मुलाबद्दल काही वक्तव्य केलीत। या संपूर्ण घटनेवर आणि पीडित कुटुंबाला देण्यात आलेल्या मदतीबद्दल आमदार केवलराम काळे यांनी सिटी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। मेळघाट मतदारसंघाच्या चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या नागापूरमध्ये वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेमध्ये एका विद्यार्थिनीचा पाण्याची टाकी पडून मृत्यू झाला। 3 मुली गंभीर झाल्या। या संदर्भामध्ये ज्या प्रकारे मागील 2 दिवसापासून राजकीय स्टंट केल्या जात आहे आणि या संदर्भात काय कारवाई केली आणि पीडित परिवाराला काय मदत केली, आपल्यासोबत मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलरामजी काळे त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया। नागापूर आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनी या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावली आणि त्या मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या दवाखान्यामध्ये PM करण्यात आलं। PM करण्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांना आई वडिलांना माझ्या संस्थेच्या मार्फत शाळेच्या मार्फत 1 लाख रुपयाचा चेक दिला। नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना 5 लाखाचा चेक पुन्हा देण्यात आला। 25 रुपये असे नगद मी त्यांना माझ्याकडून सहायता म्हणून दिलेली आहे आणि शाळेच्या प्रशासन लापरवाही ज्या कर्मचाऱ्यांनी केली त्यांना मुख्याध्यापक आणि अधीक्षिका या दोघांना मी निलंबित केलं आहे आणि त्यांच्यावर मी कारवाई केलेली आहे। आणि या घटनामध्ये रीतसर त्यांचे PM करण्यात आला। त्याच्या मृतदेहाला नेत होते त्यावेळेस माजी आमदार राजकुमार पटेल त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेह नेण्याचे अडथळे आणले। अडथळे ज्या गाड्यात बाहेर काढून त्या मृतदेहाची विटंबना करण्याची अवहेलना करण्यात आली। हे आदिवासी समाजासाठी आणि त्या परिवारासाठी एका दुःखद घटना आहे। अशी दुःखद घटना पुन्हा व्हावी नये आणि या राजकारणासाठी स्वतःच्या राजकारणासाठी मृतदेहाची त्यांनी विटंबना केली हे निश्चित बाब आहे। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे। पोलिसांवर सुद्धा गाडी देण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांवर सुद्धा गाडी देण्यात आलं आणि कर्मचाऱ्यांवर त्यांनी गाडी देण्याचा त्यांच्या रोहित पटेल यांनी प्रयत्न केलेला होता। त्या हिशोबाने पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्या कारवाई करायला पाहिजे। एकूणच या संदर्भामध्ये ज्या प्रकारे शब्द बोलल्या गेले की मी 4 लाख देतो आणि मी खूपच देता भेटे करून, हा याच्यावर काय म्हणणं? या म्हणण्यानुसार त्याचा ते जे घटना झाली होती त्या घटना दुर्दैवी घटना मी काही स्वतः केलं नाही, मी पण कर्मचाऱ्यांनी केलेलं नाही आहे। ते घटना दुर्दैवी घटना होता झाल्यामुळे पण ते त्यांनी अशा घटना करायला नाही पाहिजे होता। पण त्यांनी सरळ म्हणजे राजकीय देशातून माझ्यावर त्यांनी मी 4 लाख रुपये देतो आणि त्यांच्या आमदाराच्या मुलाला मी चाकू खाऊ शकतो असं व्यक्त करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या विपरीत बुद्धी, विनाशकाल विपरीत बुद्धी आहे असं मी समजतो। आमदार केवलराम काळे यांनी सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। तसेच त्यांनी सांगितले आहे की त्यांनी पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली आहे। राजकीय आरोपांपेक्षा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे।